होळी म्हटलं की सगळ्यात पहिले पुरणपोळीची आठवण. पुरणपोळी चांगली बनेल की नाही, सॉफ्ट होईल की नाही हा प्रश्न पडतो. पण काळजी करू नका. चला मी तुम्हाला सांगते. सगळ्यात पहिले आपल्याला 1 वाटी डाळ घेऊन तिला वॉश करून कुकरमध्ये टाकायचं. त्याच्यानंतर आपल्याला थोडं मीठ टाकायचं आहे, हळद टाकायची आहे थोडं रंगासाठी आणि थोडं तेल टाकायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये पाणी टाकून 4 शिट्टी करून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला एका बाउलमध्ये 1 वाटी गहूचं पीठ, 1 वाटी मैदा, त्यात थोडंसं मीठ आणि थोडं कलरसाठी हळद आणि सॉफ्ट बनायसाठी घी टाकायचं 1 चम्मच आणि छान मळून घ्यायचं आहे. आपल्याला कणिकच्या डोप्रमाणे आपल्याला त्याचा एक डो तयार करून घ्यायचा आहे. हळद आपण ही फक्त कलरसाठी टाकलेली आहे. त्याच्यानंतर जे आपण डाळ लावली होती त्याला आपण 4 शिट्ट्या झाल्या की त्याचं काढून आपल्याला थोडंसं तूप टाकून एका पॅनमध्ये ती डाळ छान एकजीव करून घ्यायची आणि तिला पूर्ण छान मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण नेहमी साखरेची बनवतो, पण यावेळेस गुळाची बनवली मी. गुळाची खूप सुंदर असते. 1 वाटी आपल्याला त्याच्यामध्ये बारीक करून गूळ, थोडंसं वेलची पावडर टाकायचं आहे आणि छान असं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला त्याचे छान छोटे छोटे गोळे करायचे आहे आणि जी आपण कणिक सॉफ्ट तयार करून घेतली होती तिची छोटी छोटी लोरी करून आपल्याला त्याच्यामध्ये जो बॉल्स टाकायचा आहे पुरणाचा आणि छान पद्धतीने त्याला हलक्या हाताने आपल्याला लाटून घ्यायचं आहे. हलक्या हाताने लाटून घेतल्यावर आपल्याला गरम तव्यावर टाकल्याच्या नंतर त्याला आरती-परती करून तूपच्या साहाय्याने त्याला फ्राय करायचं आहे. आणि बघा तुम्ही जशी पोळी बनवता ना त्याच पद्धतीने आपल्याला याला बनवायचं आहे आणि अलटी-पलटी करून कोणाकोणाला पुरणपोळी आवडते मला ते नक्की कमेंट्स करून सांगा आणि कोण कोण शिळी पोळी दुधासोबत खाते ते पण मला नक्की सांगा. चला मग बनवा पटकन, लागा तयारीला. आता होळी येऊनच राहिलेली आहे. तर माझी तर बनली सॉफ्ट आणि सुंदर. तुम्ही पण मला नक्की सांगा. थँक यू. एन्जॉय द डे. हॅप्पी होली.